बीडपासून जवळच असलेले मस्साजोग या गावचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची हत्या गेल्या 5 ते 6 महिन्यापूर्वी घडली आणि या हत्यामागे कोण होते, या हत्या कशामुळे घडली, या हत्याचा प्रमुख आरोपी वाल्मिक कराड आणि त्याचे फंटर ते म्हणजे वाल्मिक अण्णा कराड। आणि वाल्मिक अण्णा कराड यांचा व्यवसाय काय आहे, वाल्मिक अण्णा कसे झाले, वाल्मिक कराड काय करत होते, तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा। मी या व्हिडिओमध्ये पूर्ण आपल्याला माहिती देणार आहे की वाल्मिक कराड कसा घडला आणि वाल्मिक कराड कोणाच्या संगतीला राहून त्याची एवढी गँग व गँगवार कशी तयार झाली। मित्रांनो, मी ॲडव्होकेट बापूसाहेब जाधव मुंबई 24 तास या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे। वाल्मिक अण्णा कराड, वाल्मिक अण्णा कराड म्हणलं की परळी, केज आणि अंबाजोगाई या भागामध्ये खाली अण्णा ही नाम कॉपी है असे त्या भागातील लोक सांगतात। परंतु या माणसानी एवढी दहशत कशी कमवली किंवा कशी जमवली याचं उदाहरण बरेच लोक सांगतात की वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा पीए म्हणून काम बघत होता आणि काम बघत असताना जो त्यांनी पीएचं काम करत असताना त्याची गँग म्हणजे नवीन मुलगा एखादा त्याच्या नजरेमध्ये दिसला की तो आपलास करायचा आणि त्याच्याकडून छोटे मोठे काम करून घेण्याचं काम हा वाल्मिक अण्णा करत असे। परंतु दुसरी एक बाजू अशी आहे की जर वाल्मिक अण्णा कराड यांना जर कोणी विरोध केला तर वाल्मिक कराड हा माणूस त्या माणसाला एक तर महिलांच्या प्रकरणात गुंतवण्याचं काम करायचा, दुसरा खोटे गुन्हे दाखल करून किंवा वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये अडकून, आणि जर नाहीच कुणी ऐकलं तर त्याला शेवटचा पर्याय म्हणून ऍक्सिडेंट वगैरे असे करण्याचे काम त्या भागातील लोक सांगत आहेत। मित्रांनो, हा भाई किंवा डॉन या पद्धतीने घडला आणि याच्या माध्यमातून लोकांना हप्ते मागणे, परळी शहरामध्ये, अंबाजोगाई शहरामध्ये ज्या काही एजन्सी असतील त्या एजन्सी आपल्या ताब्यात घेणे, लोकांना दमदाटी करून किंवा दमदाटी करून बी नाही ऐकला तर 10-5 रुपयाचं त्याला देऊन आपल्याला एजन्सी घ्यायचा, आणि जर तशीही नाही मिळाली तर बाकीचे पर्याय तो अवलंबत असेल। कारण हा वाल्मिक अण्णा याने एवढी दहशत आणि एवढं नाव कमवलं आणि त्याच्या माध्यमातून अडमाप संपत्ती जमा करण्याचं काम या वाल्मिक कराडनी केलं आहे। मित्रांनो, त्या भागातील लोक असंही सांगतात जर कुणी विरोध केला तर त्याला बोलून घेणे, मारहाण करणे, आई बहिणीवर वेगवेगळे आता त्याचे प्रकार त्या भाईगिरीचे तुम्ही समजून घ्या, या पद्धतीने तो लोकांवर दबाव आणायचा आणि त्यांच्या जमिनी, एजन्स्या, प्लॉट अशा वेगवेगळ्या प्रकारचे काम करून या बारकाल्या पोरांकडून करून घ्यायचा। परंतु वाल्मिक अण्णा कराड या माणसांची नजर अवादा कंपनी म्हणून एक पॉवर प्लांट बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोग या ठिकाणी आले आणि मस्साजोग ठिकाणी आल्याच्या नंतर त्या कंपनीवर या वाल्मिक कराडची नजर पडली आणि नजर पडल्याच्या नंतर त्या भोसले नावाचा जो तिथला मॅनेजर आहे त्याला प्रथम फोन करून किंवा सुदर्शन घुले यांना पाठवून सांगितलं की मला वाल्मिक कराड यांनी पाठवलं आहे। आणि वाल्मिक कराड काय म्हणतात तर बघा, तर ते म्हणला की बाबा सांगा। ज्या वेळेस वाल्मिक कराड
ला ह्या भोसले नावाला बोलणं करून दिलं सुदर्शन साठेनी, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एक तर मला येऊन भेटा, नाहीतर 2 कोटी रुपयाची खंडणी द्या. मग त्यांनी टाळाटाळी केल्याच्या नंतर त्यांनी परत फोन केला आणि सांगितलं की मी वाल्मिक कराड अण्णा बोलत आहे आणि वाल्मिक कराड अण्णा नाम ही कॉपी आहे. तर वाल्मिक कराडला ज्यावेळेस कळालं की हा आपल्याला खंडणी देत नाही, त्यावेळेस वाल्मिक कराडनी याची जे फंटर होते खालचे, जे सुदर्शन घुले असतील, सुदर्शन चाटे असतील, तसेच बिभीषण घुले असतील, हे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्यांचे फंटर आहेत ते फंटर पाठवून धमकावण्याचं काम केलं. आणि ज्यावेळेस ते तिथं गेले त्या गार्डला मारहाण केली. त्यांनी सांगितलं की बाबा हा गेट खोला, आम्हाला तुमच्या मॅनेजरला भेटायचं आहे. परंतु त्या वॉचमॅननी विरोध केला आणि त्या विरोध केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की आम्ही हे करत नाहीत. मग त्या वॉचमॅनला ह्या 7-8 जणांच्या गँगनी मारहाण केली आणि त्या मॅनेजरनी संतोष देशमुख या सरपंचाला फोन केला की बाहेरील बरेचसे लोक येऊन आम्हाला दमदाटी करत आहेत, तर तुम्ही आम्हाला थोडीफार मदत करा. या फोनच्या माध्यमातून संतोष देशमुख हे त्या ठिकाणी गेले आणि मग तिथं थोडी बाचाबाची होऊन तो प्रश्न तिथून हे सगळी गँग निघून गेली आणि ह्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली की अवादा कंपनीमध्ये हे 4-5 जे लोफर फंटर आहेत यांनी मॅनेजरला मारहाण केली आहे आणि याची एफआयआर दाखल केला. मग सुदर्शन घुले असतील, चाटे असतील किंवा कृष्णा आंधळे असतील, यासारखे जे वाल्मिक कराड यांनी पाळलेले जे फंटर होते, त्यांनी सांगितलं की अण्णा आपल्याला खंडणी देण्यास अवादा कंपनीने नकार दिला आहे आणि कोणामुळे दिली नाही हे त्यांच्या डोक्यामध्ये फिक्स बसलं आणि तिथूनच पुढं वाल्मिक कराडचे फासे फिरले किंवा त्याच्या डोक्यामध्ये आलं की आता आपण काहीतरी केल्याशिवाय आपल्याला कोणीही खंडणी देणार नाही आणि जे आपलं नाव आहे ते नाव पण आपलं गेल्याशिवाय राहणार नाही. हा राग मनात धरून, हा द्वेषातून वाल्मिक कराड यांनी या सर्व सुदर्शन घुले असतील, चाटे असतील, आंधळे असतील, या सर्वांना सांगितलं की आता बघून घ्या. याच्या अगोदर एक बैठक एका हॉटेलमध्ये झाली आणि त्या ठिकाणी असं ठरलं की संतोष देशमुख यांना धडा शिकवल्याशिवाय पर्याय नाही. मग संतोष देशमुख यांना वारंवार फोन करणे, धमक्या देणे या माध्यमातून 2-3 दिवस चालूच असताना एका दिवशी संतोष देशमुख आणि त्यांच्याबरोबर एक त्यांचा आत्ते भाऊ ते केज येथे जात असताना 4-5 वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओ आडवी लावून टोल नाक्यावर त्या ठिकाणी संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि तिथून एका शेतामध्ये नेऊन त्यांना बेदम मारहाण केली. एवढी मारहाण केली, क्रूरतेचा कळस असतो. देशमुख अण्णा यांच्या तोंडावर लघवी करण्यात आली, पाठ काळीनिळी केली, छातीवर उड्या मारल्या, म्हणजे इतकं मारहाण केली की त्या ठिकाणी संतोष देशमुख हे बेशुद्ध अवस्थेत पडले. आणि यांनी एवढी मारहाण झाल्याच्या नंतर केजच्या जवळच असलेल्या एका रोडच्या कडीला यांना आणून टाकून दिले आणि पोलिसांना टीप मिळाली की संतोष देशमुख यांना या ठिकाणी फेकून म्हणजे गाडीतून टाकून देण्याचं काम केलं आहे. याच टिप्परच्या म्हणजे माध्यमातून पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी पोहोचल्याच्या नंतर
त्यांना सिव्हिल हॉस्पिटल केज येथे उपचारासाठी नेण्यात आले आणि त्या ठिकाणी डॉक्टरने त्यांना मयत असल्याचं घोषित केलं आणि मयत घोषित केल्याच्या नंतर त्या ठिकाणी या 7-8 लोकांवर गुन्हे दाखल केले, परंतु वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा दाखल होत नव्हता आणि गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी मस्साजोग या ठिकाणी रस्ता रोको गावकऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आला आणि याची वणवा अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये पसरला आणि त्याच्यानंतर वाल्मिक कराड यांच्यावर 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आणि या वाल्मिक कराडचं साम्राज्य संपवण्याचं काम लोकशाही मार्गाने सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन केलं आणि त्यांना जेलची हवा खाण्यास भाग पाडले। मित्रांनो, आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।